नमस्कार मित्रांनो, मी चालले आहे दुबईच्या बिझी लाईफपासून दूर आणि एका शांत जागेला व्हिजिट करायला. मित्रांनो, आज मी व्हिजिट करत आहे दुबईची लायब्ररी, मोहम्मद बिन राशिद लायब्ररी. ही लायब्ररी क्रिक या एरियात आहे. तेव्हा मी दुबईची ग्रीन लाईन पकडून क्रिक या मेट्रो स्टेशनवर उतरले आणि आता मी चालले आहे लायब्ररी व्हिजिट करायला. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो मित्रांनो, माझ्या मागे जी तुम्ही बिल्डिंग बघताय, ही बिल्डिंग आहे मोहम्मद बिन राशिद लायब्ररी, जी दुबईची आयकॉनिक लायब्ररी आहे. मित्रांनो, ही फक्त बिल्डिंग नाही आहे, तर हे ट्रिब्यूट दिलेलं आहे नॉलेज, हिस्ट्री आणि इमॅजिनेशन वर्ल्डसाठी. ही लायब्ररी स्पेशलाइज्ड लायब्ररी आहे. यामध्ये 1.1 मिलियन प्रिंटेड बुक्स प्लस डिजिटल बुक्स तुम्हाला वाचायला मिळतील. त्या व्यतिरिक्त इकडे 2 स्टोरी कॅफेज आहेत, थिएटर्स आहेत, एक्झिबिशन हॉल्स आहेत आणि लहान मुलांसाठी प्ले एरियासुद्धा आहे. तर चला बघूया ही बिल्डिंग म्हणजेच ही लायब्ररी आतून किती मेस्मरायझिंग आहे ती. दुबई इज नोन फॉर देअर आर्किटेक्चरल स्ट्रक्चर. बघा, ही लायब्ररीसुद्धा त्यांनी ओपन बुकच्या स्ट्रक्चरनी बनवलेली आहे. काय कल्पना केली आहे बघा. ही आहे दुबईची लायब्ररी. किती स्पेशियस, किती मोठी आणि पाहिजे तेवढी पुस्तकं तुम्ही इथे येऊन वाचू शकता. तुम्हाला प्रिंटेड बुक्स आहेत, तुम्हाला डिजिटल कॉपीज मिळतील आणि त्या व्यतिरिक्तही बरंच काही आहे. थिएटर्स आहेत, एक्झिबिशन हॉल आहेत, चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि 2 स्टोरी कॅफेटेरिया आहे. सो किती सुंदर आहे ही बघा बिल्डिंग. लिफ्टसुद्धा आहेत वरती. फर्स्ट फ्लोअरवर सुद्धा लायब्ररी आहे. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर सगळीकडे पुस्तकं आहेत. तुम्हाला कुठलं स्पेसिफिक पुस्तक हवं असेल स्कॅन करून तर तुम्ही इथे करू शकता. किती मोठी जागा आहे बघा. मी एवढी मोठी लायब्ररी आजपर्यंत नाही बघितली. इतकी मोठी लायब्ररी. सो 7 फ्लोअर आहेत या लायब्ररीला आणि प्रत्येक फ्लोअरला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मी आता जाते म्युझियम बघायला. या लायब्ररीमध्ये म्युझियमसुद्धा आहे. तुम्हाला इकडे वायफायसुद्धा फ्री आहे. हे खूप प्राचीन काळातल्या पुस्तकांना ठेवलेलं आहे. $1790चं पुस्तक आहे हे. बापरे, किती जुनं आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी या लायब्ररीला जरूर व्हिजिट करा. 1645चं पुस्तक. बापरे बाप, सांभाळलं तरी कसं असेल हे. नाही तर आपल्या घरातली पुस्तकं लगेच फाटून जातात. $1560चं पुस्तक आहे हे. फर्स्ट एडिशन ऑफ हिब्रू ट्रान्सलेशन ऑफ IBN राशिद. माय गुडनेस. लिटरेचरच्या दुनियेत इंडियाचं नाव नाही असं होऊ शकतं का? सो मित्रांनो, सर्वात फेमस पुस्तक रवींद्रनाथ टागोरजींचं गीतांजली.
यांनी अरबमध्ये ट्रान्सलेट करून या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. किती प्राऊड मोमेंट आहे हे. तो मित्रांनो, आय होप तुम्हाला दुबईची मोहम्मद बिन राशिद लायब्ररी आवडली असेल. खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत. इकडे पार्कसुद्धा आहे. क्रिक साईडला तुम्हाला इव्हनिंग टाईमला एक्सप्लोर करता येईल. तर तुमच्या आवडत्या विषयांची पुस्तकं इकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे जरूर ही लायब्ररी व्हिजिट करा.